जय जय रघुवीर समर्थ। वेदना सांगून अपमानित होण्यापेक्षा हसणं आणि शांत राहणं केव्हाही चांगलंच आहे। जो माणूस स्पष्ट बोलतो त्याचा आवाज तीक्ष्ण आणि कठोर असतो, पण अशी व्यक्ती कधीच तुमची फसवणूक करत नाही हे लक्षात ठेवा। मला पण त्रास होतो, पण एक गोष्ट हिम्मत देते की जेव्हा तुम्ही माझ्याशिवाय जगू शकता तेव्हा मग मी तुमच्याशिवाय का जगू शकत नाही। जे नशिबात नाही ते रडूनही मिळणार नाही। कुणाला फसवून आनंदी होऊ नका। जर कर्माचे चक्र तुमच्यावर फिरले तर तुम्ही कुठेच नसाल। जग आपले सुख हिरावून घेईल का? आपण स्वतःचा आनंद दुसऱ्यावर खर्च करून जगतो आणि हीच आपली चुकी असते। काही लोक मला हजार संकटांमध्ये फसवतात, पण मला माझा परमेश्वर हजारो मार्ग दाखवतो। माझे चारित्र्य समजून घेण्याचा तुम्ही प्रयत्न करू नका, कारण आम्ही समजून घेण्यासाठी हृदय वापरतो आणि तुम्ही मेंदू वापरता। शहाणा माणूस कधीच हुशार असल्याचा तो दावा करत नाही आणि मूर्ख माणूस कधीच विश्वास ठेवत नाही की तो मूर्ख आहे। स्त्रिया कुठे हरल्या, त्या तर पराभूत झाल्या। आहो लोक काय म्हणतील असं सांगून त्यांना घाबरवलं गेलं। लोक तुमच्या सोबत राहतील आणि तुमचा फायदा घेतील। गरज पूर्ण झाल्यावर तुमच्यामध्येच दोष शोधू लागतील आणि तुमच्यापासून दूर निघून जातील। आणि अशी लोक आयुष्यातून निघून गेल्यावर वाईट वाटून घेऊ नका। फक्त इथून पुढे सावध व्हा। माणसाने आयुष्यात इतकंही व्यस्त नसावं की त्याला स्वतःवरच राग येईल, आणि इतकं मोकळं देखील नसावं की स्वतःचा आदर कमी होईल। तुमच्यावर प्रेम करून, तुमची वाट पाहून, तुमच्यासाठी स्वतःला बदलून मी काही चुका केल्या आहेत हे आता मी मान्य करते। आजच्या जगात जर तुम्ही कोणाकडून जास्त अपेक्षा ठेवली तर तुमचे मन सुद्धा तितकंच दुखावलं जाईल। खरे प्रेमी कधीच दिखावा करत नाहीत, पण खूप काळजी घेतात। त्यांना सांभाळून ठेवा। तुमच्या आयुष्याची तत्वे बदला। ज्यांना तुमची पर्वा नाही त्यांच्यासाठी रडणे थांबवा, मग ते कोणीही असू देत। हे जग फार विचित्र आहे। ते प्रेमाबद्दल खूप काही बोलते, पण ते स्वतःच्या मर्जीने कधीही फिरू शकते। चुकीचे ते नाही ज्यांनी आम्हाला फसवलं आहे, खरं तर चुकीचे आम्हीच आहोत ज्यांना आम्ही संधी दिली। एखाद्याचे तितकेच कौतुक करा जितका तो तुमचे करतो, नाही तर या दुनियेत तुम्ही नक्कीच फसून जाल। आयुष्यात असा जोडीदार निवडा जो तुमच्या बोलण्याआधी तुमचे मौन समजू शकेल। त्या व्यक्तीला तुमची किंमत कधी समजणार नाही, जिच्यासाठी तुम्ही सदैव उभे असाल। एखाद्याला स्पर्श करण्याचे बरेच मार्ग आहेत, ते तुमच्या नियतीवरून ठरवले जाते। आपली नाती सांभाळून ठेवा, कारण सुंदर नात्यांना दुनियेची नजर लागताना मी स्वतः पाहिलं आहे। शहाणी लोक कधीच एखाद्याच्या बोलण्यावर रागवत नाहीत, आणि ज्यांना बोलण्याचा राग येतो ते कधी शहाणे नसतात। मला लोकांना हा बोलायची सवय नाही, म्हणूनच मी लोकांना विचित्र वाटते। एक गोष्ट नेहमीच लक्षात ठेवा, आपल्या वृत्तीची काळजी घ्या। वाईट स्वीकारलं तर आपल्याला त्रास होईल। माझ्यासाठी तू स्वतःची काळजी घे असे जेव्हा कोणी म्हणते तेव्हा किती छान वाटते, पण हे सुख सर्वांच्याच आयुष्यात नसते। आम्ही एकटे राहण्याचे एक कारण म्हणजे आम्ही खोटे बोलणाऱ्यांशी संबंध तोडायला कधीच घाबरत नाहीत। जो समजून घेतो आणि समजावून सांगतो सुद्धा, या नात्याशिवाय या जगात दुसरं कोणतंच नातं श्रेष्ठ नाही। भूतकाळानुसार कोणाचाही न्याय करू नका, कारण लोक शिकतात, बदलतात आणि पुढे निघून जातात। जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती तोच आहे ज्याचं स्वतःवर नियंत्रण आहे। कधीही रिकामा खिसा घेऊन बाहेर पडू नका। बाजारात जायची भीती दूर होईल।
शरीराला स्पर्श करणारे लाखो मिळतात, पण हृदयाला स्पर्श करणारेच कमी असतात. कुणाला तरी ती व्यक्ती मोफत मिळून गेली, ज्यांना आम्ही कोणत्याही किमतीवर घ्यायला तयार होतो. लोक म्हणतात, आज मी खूप हसतोय. आता त्यांना काय माहित की किती वेदना या मनात लपवून ठेवलेल्या आहेत. माणूस या जगात जितकं जास्त जुळून घेत राहतो, तितकंच त्याला त्रास दिला जातो. त्यामुळे जरा सांभाळून राहा. ज्यांना थांबायचं असतं ती लोक कारण शोधतात आणि ज्यांना जायचं असतं ती लोक निमित्त शोधतात. कधी कधी आपल्या आयुष्यातील दुःख इतकं वाढत जातं की नक्की दुःख काय आहे हेच आपण विसरून जातो. नात्यांच्या दुनियेत आम्ही जरा कच्चेच निघालो. लोक आमच्याशी खेळत राहिले आणि आम्ही नातं निभावत राहिलो. एका व्यक्तीला कमावण्याच्या नादात कित्येक वेळा मी माझा आत्मविश्वास गमावून बसले. मुख्या चेहऱ्यावर हजारो पहारेकरी असतात, हसणाऱ्या डोळ्यातही जखमा खोल असतात. ज्यांचा आपल्याला अनेकदा राग येतो त्यांच्याशीच आपले खरे नाते असते. ती वेळ, ती नाती आणि ती व्यक्ती सुद्धा किती अनमोल होती हे हरवल्यावरच समजलं. आकर्षण प्रत्येकाच्याच बाबतीत असू शकते, पण शरणागती फक्त एकासाठीच असते. आयुष्यात एक वेळ अशी येते जेव्हा मनातील सर्व इच्छा संपतात आणि हृदय म्हणते जे काही चाललं आहे ते चालू द्या. दुःख नेहमीच वाईट कृत्यांमुळे होत नाही. कधी कधी खूप चांगलं असण्याची देखील आपल्याला किंमत मोजावी लागते. दोषी कोण आहे हे महत्त्वाचं नाही, परंतु प्रेमात अश्रू नेहमीच निष्पापांकडून वाहत असतात. तुटलेले हृदय तुटलेल्या काचेसारखे धोकादायक ठरून जाते. मग ना कोणावर विश्वास राहतो ना कोणावर अपेक्षा राहते. नात्यात हट्टीपणा आणि अहंकार आला की दोघांचाही विजय होतो आणि त्या ठिकाणी नातं हरून जातं. प्रत्येक नात्याला मर्यादा असते, ती ओलांडली तर नात्याचे महत्त्व संपते. भावनेच्या आहारी जाऊन कोणाला आपली कमजोरी सांगणे हा सर्वात मोठा मूर्खपणा आहे. त्रास कशाला म्हणतात? जेव्हा हृदयामध्ये बोलण्यासारखं बरंच काही असतं, पण जीभ शांत असते, कारण समजून घेणारं कोणीच नसतं. जो आधार देतो तो कधीही परिस्थिती पाहत नाही आणि जो परिस्थिती पाहतो तो कधीच साथ देत नाही. प्रत्येक संकटातून बाहेर कसं पडायचं, जिथे आपलीच माणसं संकट निर्माण करणारी असतात. कोणती नशा असो किंवा कोणताही चुकीचा व्यक्ती असो, यांची जर आपल्याला सवय लागली तर आयुष्य बर्बाद होऊ शकतं. कधी कधी एका चुकीच्या व्यक्तीमुळे आपला पूर्ण दुनियेवरचा विश्वास उडून जातो. काही लोकांना आपण वाईट का बोलायचं? चुकीचे ते नाही तर आपणच आहोत, कारण आपण सर्वांना चांगलं समजतो. कधी कधी आपणच आपल्या मनाला मनवणं खूप महत्त्वाचं ठरतं, कारण आपली प्रत्येक जिद्द आपल्याला आनंद देऊ शकत नाही. तुम्ही हे कधी समजू शकत नाही की एखादा व्यक्ती कोणत्या परिस्थितीमध्ये जगत आहे. त्यामुळे इतरांना दुखावणे बंद करा. सर्वांना चांगलं समजणं फक्त हीच माझी वाईट सवय आहे. महागडे कपडे तुमचं शरीर झाकू शकतात, परंतु तुमचे घाणेरडे विचार कधी झाकू शकत नाहीत. प्रेम तर श्रीमंत माणूस बघूनच केलं जातं, पण खरे टिकवणारे गरीबच असतात. सोडून जाणाऱ्यांसाठी रडत बसण्यापेक्षा हसत हसत त्यांची पाठवणी करा आणि शांत व्हा. आयुष्यात पुढे जात राहा. प्रेमाने बोलण्याचा अर्थ फक्त प्रेमच नाही तर एखाद्याचा सन्मान करणे असा देखील होतो. रात्र निघून गेली पण सकाळ झालीच नाही. हो, ती व्यक्ती माझीच होती असं नाही. आपल्यासाठी हे चांगलं ठरेल की आपण नव्याने आयुष्य जगायला सुरुवात केली पाहिजे, कारण रडत बसल्याने सोडून गेलेली व्यक्ती पुन्हा वापस येत नसते. कोणीच कोणाचं खास नसतं. लोक तर तेव्हा आठवण काढतात जेव्हा त्यांना टाइमपास करायचा असतो.
कोणत्या व्यक्तीची सवय होणे ही सर्वात खतरनाक सवय असते। त्यामुळे कोणाचीही इतकी जास्त सवय लावून घेऊ नका की जेणेकरून आपल्यालाच खूप जास्त त्रास होईल। मित्रांनो, कोणावरही खूप जास्त प्रेम करून देखील आपल्याला प्रेम मिळत नाही, कारण प्रेमासाठी बँक बॅलन्स असणं खूप महत्त्वाचं असतं। हजारो पुस्तके वाचण्यापेक्षा शहाण्या माणसांशी काही मिनिटं बोलणं हे चांगलं ठरेल। नातं तोडून प्रेम संपत नाही, कारण जग सोडून जाणारेही नेहमीच हृदयात राहतात। जी फळे खूप गोड असतात ती आतून कुजलेली असतात, आणि हेच पाहून मी मनुष्याला ओळखलं आहे। कोणी दुर्लक्ष करत असेल तर त्यांच्यापासून दूर जा, कारण सर्वात महत्त्वाचा तुमचा स्वाभिमान आहे। नातं तर असं असावं जे आपल्याला आपलं मानेल, जे आपलं प्रत्येक दुःख जाणू शकेल। तुम्ही मुसळधार पावसातही चालत असाल तर पावसाच्या पाण्याशिवाय तुमचे अश्रू तुम्हीच ओळखू शकता। जे तुमच्या हातात नाही त्याचा तुम्ही मोह केला तर तुमचे जीवन नरक बनून जाईल। चिखल आणि वाईट माणसांना टाळण्याचा नेहमीच प्रयत्न करा, कारण चिखल आपले शरीर खराब करते आणि वाईट माणसं आपले मन खराब करतात। मला माझ्या चांगुलपणाने खूप जास्त फसवलं आहे। समोरची व्यक्ती जशी दिसली तशीच मी स्वीकारली आहे, आणि मग मला नंतर कळालं की लोक जशी दिसतात तशी ती नसतात। न जाणता किती अनोळखी गोष्टी घेऊन जातात लोक, आणि वरून खोटं बोलतात की रिकाम्या हाताने आलो आणि रिकाम्या हाताने जाणार आहोत। श्वास थांबणे म्हणजे फक्त मृत्यू नाही, तर काही माणसं जिवंतपणीच मृत्यूला पाहत आहेत। जे बरोबरला बरोबर आणि खोट्याला खोटं बोलण्याची ताकद ठेवत नाहीत ते आयुष्यामध्ये नेहमीच फसत जातात। आश्रयासाठी प्रार्थना केली होती। वादळी युगामुळे माझे दुःख कोणी समजू शकले नाही, कारण मला हसण्याची सवय होती। एखादी व्यक्ती अधिक काम करून यशस्वी होत नाही, परंतु योग्य काम केल्याने ती नक्कीच यशस्वी होऊ शकते। रागात सोडून जाणारे पुन्हा येऊ शकतात, पण ठरवून सोडून जाणारे पुन्हा येऊ शकत नाहीत। त्यामुळे सांभाळून नाते जपा। जेव्हा तुमचा काळ वाईट असतो तेव्हा लोक तुमच्या क्षमतेवर देखील शंका घेऊ लागतात। एखाद्या सोबत वेळ घालवल्याने तुम्ही त्यांच्या सवयी अंगीकारण्यास सुरुवात करता, म्हणूनच विचारपूर्वक लोकांसोबतच तुम्ही तुमचा वेळ घालवा। रागात थांबायला शिका आणि चुकत असताना नतमस्तक व्हायला शिका। इतरांना दुःखी पाहून तुम्हाला देखील दुःख होत असेल तर समजून घ्या की त्या देवाने तुम्हाला माणूस बनवून कोणतीही चूक केलेली नाही। जर तुम्हाला कोणाचा आदर करायचा नसेल तर करू नका, पण चार लोकांसोबत बसून कधीही कोणाचा अपमान करू नका। आता नाती जोडायला देखील मला खूप भीती वाटते, कारण लोक थोडं प्रेम देऊन खूप काही घेऊन जातात। जे खऱ्या माणसाचे हृदय तोडून दुसऱ्याकडे सुख शोधायला जातात त्यांची नेहमीच फसवणूक होते। आम्ही काही लोकांना आवडायला लागलो, पण काही लोकांना ही गोष्ट आवडली नाही। आयुष्यात अनेक वेळा आपण खूप मोठ्या संकटातून बाहेर पडतो, जणू कोणीतरी आपल्याला साथ देत आहे, आणि त्या अदृश्य शक्तीलाच परमेश्वर असं म्हणतात। म्हणूनच लक्षात ठेवा की जेव्हा जग तुम्हाला सोडून जाते तेव्हा तोच परमेश्वर तुमचा हात धरतो। डोळ्यात गेलेली घाण, पायात रुतलेला काटा आणि पेटलेल्या आगीपेक्षाही खतरनाक लोकांच्या मनामध्ये असलेली कपट असतात। तुम्ही वेळ मारून जगत आहात, घाबरू नका। फक्त तुम्ही चमकत आहात यावर विश्वास ठेवा। स्वतःशी वाद घातला तर सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील, आणि इतरांशी वाद घातला तर आयुष्यात आणखीन प्रश्न निर्माण होतील। मग आता तुम्हीच ठरवा की आपल्याला करायचं काय आहे। रुपया कितीही घसरला
तरी पैशासाठी माणूस जितका खाली झुकतो तितका माणुसकीसाठी कधी झुकत नाही. आजच्या काळात प्रत्येक गोष्ट महान झाली आहे, पण एकच व्यक्ती अशी आहे जी खूप स्वस्त झाली आहे, ती म्हणजे मनुष्य. ज्या माणसांकडून त्याला कोणत्याही फायद्याची अपेक्षा नाही अशांचीही जो आदर करतो त्याला निस्वार्थी म्हणतात. मित्रांनो, काळ हे तराजू आहे. ते वाईट काळात आपल्या प्रियजनांचे वजन सांगते. स्वतःला असे बनवा की तुम्ही जिथे आहात तिथे प्रत्येक जण तुमच्यावर प्रेम करेल आणि जिथून तुम्ही निघून जाल तिथे सर्वांनी तुमची आठवण काढली पाहिजे आणि तुम्ही जिथे पोहोचणार आहात तिथे सर्वजण तुमची वाट पाहत थांबले पाहिजेत. प्रेमाबद्दल माहित नाही, पण द्वेष करणारी लोक मनापासून द्वेष करत असतात. ज्यांच्याशी बोलून आपल्याला खूप आनंद वाटतो, पण शेवटी त्यांचा शांतपणाच आपल्याला मारून टाकतो. वाईट वाटेल असं सत्य नक्कीच बोला, पण खरं वाटेल असं खोटं कधीही बोलू नका. स्त्रीचे बालपण तिच्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या पुरुषाने जपलेलं आहे. जीवनात क्षमता आणि चारित्र्य हातात हात घालून जातात. क्षमता तुम्हाला शिखरावर घेऊन जाते, तर एक चांगले चरित्र तुम्हाला नेहमीच उंच ठेवते. प्रेमाची ही प्रथा आहे, ज्याला जो हवा आहे तो कधीच मिळत नाही. काही लोक उंची गाठण्यासाठी इतकी गडबड करतात की ते लहानांचा हात धरण्यापेक्षा मोठ्या लोकांचे पाय धरणे पसंत करतात. कोणाच्याही इतके जवळ जाऊ नका की त्याला तुमचं लांब राहणं आवडेल. त्या चुका खूप दुखावल्या ज्यांची माफी मागण्याची वेळ निघून गेली. जर कोणी एकटे असेल तर याचा अर्थ असा नाही की कोणीही त्याला आवडत नाही, पण तो एकटा आहे कारण त्याला जगाची किंमत कळाली आहे. त्या व्यक्तीचे दुःख नक्की समजून घ्या जो आता तुम्हाला काहीही सांगत नाही. काही चांगले मित्र देखील बनवा, कारण प्रेम नैराश्याला साथ देत नाही. दुसऱ्यांच्या आधारे उड्डाण करून दाखवले तर स्वतःच्या बळावर उडण्याचे कौशल्य तुम्ही विसरून जाल. द्वेषाला स्वतःचे अस्तित्व नसते, तो प्रेमाच्या अभावाचा परिणाम असतो. आपल्या एका चुकीची लोक वाट पाहत असतात, मग ते विसरून जातात की आम्ही आधी किती चांगले होतो. काहींच्या बाबतीत नक्कीच असे घडले आहे. कोणीतरी सापडले आहे, प्रेम केले आहे, बोलले आहे, घडले आहे, सवय झाली आहे आणि अचानक ती व्यक्ती नाहीशी झालेली आहे. अहंकारी माणसाला देव नसतो, मत्सरी माणसाला शेजारी नसतो आणि सतत रागावणाऱ्या माणसाला मित्र नसतात. ज्यांच्याबद्दल चुकीचा गैरसमज झालेला आहे त्यांच्याशीच तुम्ही बोला. इतरांशी चर्चा केली तर गोष्टी बिघडू शकतात. तुमच्या प्रेमामध्ये आम्ही एक वय गमावले आहे, पण ज्यांना तुम्ही फुकटात मिळाला ते किती भाग्यवान असतील. तुमचे अभिनंदन करणारे कोणीही तुमच्या सोबत नसतील तर विजय देखील क्षीण वाटतो आणि हार सुद्धा सुंदर दिसते जर तुमचा कोणी तुमच्याच पाठीशी उभा असेल. रात्री गाढ झोप लागणे इतकं सोपं नसतं, कारण त्यासाठी इमानदारीने जीवन जगावं लागतं. मनात स्वार्थ आल्याशिवाय कोणीही आपल्याला इज्जत देऊ शकत नाही. म्हणूनच स्वतः इतके यशस्वी व्हा की काम नसताना देखील लोकांनी तुमची इज्जतच केली पाहिजे. त्यांच्या आयुष्यात आपण महत्त्वाचे आहोत ही खूप आनंदाची भावना होती, पण ते खोटं होतं. माझ्याशिवाय इथे काहीही बदलणार नाही, कारण 2-4 लोक फक्त 2-4 दिवस रडतील. आमचा तिथे असण्याचा परिणाम तुमच्यावर मी नसल्यानंतरच दिसणार आहे. मी अशा व्यक्तींच्या शोधात आहे जे कोणत्याही कामाशिवाय माझ्याशी बोलू शकतील. नोकरीची स्वप्न पाहणे चांगले आहे, पण जर तुम्हाला स्वप्न जगायची असतील तर तुम्हाला बॉस व्हावंच लागेल. झोपेचा देखील लिलाव होतो. कोणाला विसरून हृदयाच्या मेळाव्यात झोपणे इतके सोपे नसते. तमाशा बनू नये म्हणून मी गप्प बसलो
आणि माझी तुमच्या विरुद्ध तक्रार नाही असं तुम्हाला वाटत आलेलं आहे. वेदना सांगून अपमानित होण्यापेक्षा हसणं आणि शांत राहणं केव्हाही चांगलंच आहे. जो माणूस स्पष्ट बोलतो त्याचा आवाज तीक्ष्ण आणि कठोर असतो, पण अशी व्यक्ती कधीच तुमची फसवणूक करत नाही हे लक्षात ठेवा. मला पण त्रास होतो, पण एक गोष्ट हिम्मत देते की जेव्हा तुम्ही माझ्याशिवाय जगू शकता तेव्हा मग मी तुमच्याशिवाय का जगू शकत नाही. जे नशिबात नाही ते रडूनही मिळणार नाही. कुणाला फसवून आनंदी होऊ नका. जर कर्माचे चक्र तुमच्यावर फिरले तर तुम्ही कुठेच नसाल. जग आपले सुख हिरावून घेईल का? आपण स्वतःचा आनंद दुसऱ्यावर खर्च करून जगतो आणि हीच आपली चुकी असते. लोकांनी गोड बोलून माघार घेतली तर कागदपत्रांची गरज लागली नसती. तल्लीन राहण्याची शैली तुम्हाला कधीच एकटं पडू देत नाही. नातेसंबंध विश्रांतीसाठी नसतात, परंतु लक्ष वेधण्यासाठी असतात. काही लोक मला हजार संकटांमध्ये फसवतात, पण मला माझा परमेश्वर हजारो मार्ग दाखवतो. काही खास व्यक्तींची जागा माझ्या आयुष्यामध्ये कोणीच घेऊ शकत नाही. मला अजूनही समजले नाही की त्यांची सुंदरता आहे की माझं प्रेम आहे. आम्ही अजिबात बदललो नाही. आता आम्हाला समजलं आहे की दुनिया कशी आहे. आम्हाला सोडून जाणाऱ्यांनी एक गोष्ट शिकवली आहे. आता पुन्हा आयुष्यात येणाऱ्यांना अवकातीत ठेवलंच पाहिजे. वेळ ही नदीसारखी आहे, कारण ज्या पाण्याला आपण पुन्हा स्पर्श करू शकत नाही. कारण जो प्रवाह वाहत आहे तो प्रवाह पुन्हा कधीच येणार नाही. माणसाचा हात सोडायचा असेल तर हात वर करून थांबवा, पण जर एखाद्या स्त्रीचा हात सोडायचा असेल तर कधीही थांबू नका, कारण ती हात सोडण्यापूर्वीच निघून गेलेली असते. तुम्हाला दुसरे कोणी आवडते म्हणून आम्हाला राग आला नाही. जेव्हा तुम्ही दुर्लक्ष केलं तेव्हा मात्र वेदना झाल्या. नशीब त्याला राजा बनवते ज्याच्याकडे स्वतः काहीतरी करण्याची क्षमता असते. जुनी तुटलेली नाती सुद्धा नक्कीच जोडली जातील, पण आठ एकच आहे. त्या व्यक्तीला तुमची गरज असली पाहिजे. कुणाची संपत्ती पाहून नाही तर त्याचे मन पाहून त्याच्या प्रेमात पडा. देव शोधला जात नाही, देव हरवला जातो. ज्यांच्यावर जबाबदारीचे ओझे आहे त्यांना अस्वस्थ होण्याचा आणि तुटण्याचा अधिकार नसतो. मनातील प्रेमापेक्षा हृदयापासून केलेला द्वेष श्रेष्ठ असतो. तुम्ही माणसांना ओळखण्याचा प्रयत्न सोडा, कारण इथे प्रत्येक जण गरजेनुसार मुखवटा बदलतो. आपल्या पापांवर 100 पडदे टाकून प्रत्येक माणूस म्हणतो की हे जग खूप वाईट आहे. वेळ सुद्धा बदलते, सर्व गोष्टी ठीक असतात, पण आपण पहिल्यासारखे राहत नाही. माझे चारित्र्य समजून घेण्याचा तुम्ही प्रयत्न करू नका, कारण आम्ही समजून घेण्यासाठी हृदय वापरतो आणि तुम्ही मेंदू वापरता. शहाणा माणूस कधीच हुशार असल्याचा तो दावा करत नाही, आणि मूर्ख माणूस कधीच विश्वास ठेवत नाही की तो मूर्ख आहे. जगभर फिरा, पण घरात जो आराम आहे तो आराम इतरत्र कुठेच तुम्हाला मिळणार नाही. कटू वाटेल, पण वास्तव हेच आहे की आजच्या जमान्यातील माणसं आपला स्टेटस पाहूनच आपल्याशी नातं निभावत असतात. राग त्या लोकांना सर्वात जास्त येतो जे आपल्या मनातील वेदना कुणालाही सांगू शकत नाहीत. तुमची वेदना तुमच्यापेक्षा जास्त कोणी समजून घेऊ शकणार नाही. प्रेम या दुनियेतील सर्वात साधी गोष्ट आहे, पण ती आपल्याला मिळणे खूप कठीण गोष्ट आहे. उत्तर प्रत्येक गोष्टीला देता येईल, पण ज्याला नात्याचं महत्त्व नाही त्याला नातं काय समजणार. एक श्वास सुद्धा तुमच्या सामर्थ्यात नाही, कारण तो तुम्हाला झोपायला लावतो आणि मग तोच तुम्हाला जाग करतो. सोडून जाणाऱ्याला माहिती नसतं की आठवणींचं ओझं किती मोठं असतं.
आपण चुकीच्या साधनाने स्क्रू काढू शकत नाही. मग आपण चुकीच्या दिशेने कठोर परिश्रम केल्यास आपण यशस्वी होऊ शकतो का? एकटे राहण्याची सवय असणे आवश्यक आहे, कारण कोणीही नेहमी शेवटपर्यंत नसतो. खूप खास असतात ती लोक जी आपली वाईट वेळ आल्यावर आपल्याला खूप जास्त वेळ देतात. विनोद आणि पैशांचा वापर अत्यंत जपून करावा. चांगल्या लोकांची किंमत कधीच कमी होत नाही, कारण सोन्याचे 100 तुकडे जरी केले तरी त्याची किंमत आहे तेवढीच राहते. जर तुम्हाला दिलेले शब्द पाळता येत नसतील तर शब्द देऊच नका. त्यामुळे एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. आणि या खेळात तुमचं एकच वचन मोडलं जातं, पण कुणाचं तरी हृदय आतून तोडलं जातं. त्या व्यक्तीला तुमची किंमत कधीच समजणार नाही, जिच्यासाठी तुम्ही नेहमीच उपलब्ध असाल. एखादी व्यक्ती स्वतःच्या इच्छेने गप्प बसत नसते. त्या व्यक्तीला आतून नक्कीच कोणता तरी त्रास दिला जातो. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण काही लोकांसाठी फक्त काही वेळेपर्यंतच महत्त्वाचे असतो. मग त्यांचा स्वार्थ साधून झाल्यानंतर ते आपल्याकडे दुर्लक्ष करायला सुरुवात करतात. आपण काय साध्य करू इच्छिता यावर नेहमी आपलं लक्ष केंद्रित करा. त्यांच्याकडे लक्ष देऊ नका ज्यांना तुम्ही गमावून बसलेले आहात. पुढचं आयुष्य खूप सुंदर आहे. आनंदाने जगा, कारण असे म्हणतात की जीवनाचे शेवटचे निवासस्थान हे देवाचे घर आहे. पत्नीला उडण्यासाठी कधीच पंखांची गरज नसते, पण तिला तिच्या पतीची आणि अधिक आपुलकीची गरज असते. आयुष्यात प्रत्येक जण मित्र किंवा नातेवाईक म्हणून येत नाहीत. काही जण धडे म्हणून देखील येत असतात. तुमचा सोबती अप्रतिम असताना दुसऱ्याची काय स्तुती करायची? आपल्याच माणसावर जीवापाड प्रेम करायचं, असंच काहीच आपल्या नात्यात चाललेलं होतं. नातं आयुष्यभरासाठी मिळालं तर गोष्टी लांबल्या जातील, आणि नाही मिळालं तर आठवणी लांबल्या जातील. काळ कधीच एक सारखा नसतो. जे विनाकारण तुम्हाला रडवतात, एक दिवस वेळ त्यांनाही रडवणार आहे. आणि प्रेमळ भक्तांनो, आजचा व्हिडिओ इथे संपत आहे. समर्थ तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करू देत आणि नेहमी तुम्हाला सुखात, आनंदात आणि हसत खेळत ठेवू देत. ही समर्थांच्या चरणी मनापासून प्रार्थना. भक्तांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तसंच ती घंटी देखील वाजवायला विसरू नका, जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. जय जय रघुवीर समर्थ.